मायेची मिठी खूप बोलून जाते, सहवासातील क्षणांना धाग्यात बांधून ठेवते. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जणू या रंगात अगदी रंगून जातात. रंगी रंगला श्रीरंग. जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजेच एक भक्ती आहे. आणि या भक्ती रसात अगदी तल्लीन होऊन जातात सर्वजण. पहा ना, प्रेम म्हणजेच ती एक भक्ती असते. ती अगदी अनंत काळाला अशी पोहोचलेली असते. आणि हीच भक्ती मानवाला जगण्याचं एक बळ देत असते. त्या रंगामध्ये अगदी रंगून जाते. ईश्वर चरणी अगदी लीन होऊन जाते भक्ती. आणि भक्ती आणि प्रेम या नाण्याच्या जणू एक दोन बाजूच आहेत. म्हणजेच पहा ना, हे अगदी अनमोल असं हे प्रेम असतं. प्रेम म्हणजे तरी काय? केवळ तो भाकर तुकडा नव्हे, आज खाल्ला आणि संपला असं थोडंच होतं का? असं थोडंच होत नाही ना. म्हणजे पहा ना, की सर्वच जण अगदी यात तल्लीन होऊन जातात, स्वतःला पूर्णतः विसरून जातात. आणि खरंच आपण जे बोलतो ना व्हॅलेंटाईन डे, तर हा रोजच असतो ना. अगदी पूर्वापार हा चालत आलेला आहे. अगदी प्राचीन काळापासून हा चालत आलेला आहे. जिथं भक्ती असते, जिथं प्रेम असतं, तिथंच ती भक्ती असते ना. राधा आणि कृष्णाचं प्रेम ही भक्तीच होती ना. अलौकिकतेला पोचलेली ही भक्ती होती. शबरीचं रामावर असलेली श्रद्धा पहा ना, ही भक्तीच होती ना. शबरीने बोरं जी होती, राम येणार आहे म्हटल्यानंतर अतिशय उत्सुकतेने तिनं ती बोरं तोडली होती. आणि ती बोरं तोडत असताना प्रत्येक बोर ती चाकून पाहत होती. का? साक्षात ईश्वर येणार आहे, किती वर्ष झाली ती त्याची वाट पाहत आहे. म्हणजे ते प्रेम भक्तीच होती ती. आणि इतकी वर्ष ती रामाची वाट पाहत होती. आणि आता राम येणार आहे म्हटल्यानंतर खूप छान ती घर सजवते, रंगरंगोटी करते, रामाचं स्वागत करते. आणि साक्षात पुन्हा मग ती बोरं रामाला खायला देते. सगळी बोरं शबरीने तर चाकून पाहिली होती, पण रामाने ती शबरीची उष्टी बोरं हसतमुखाने खाल्लीच ना. भरताचं रामावर असलेलं प्रेम. कैकय्या जी होती भरताची आई, ती काय म्हणत होती दशरथाला, माझ्या मुलाला या गादीवर बसवायचं आहे. पण भरताचं रामावर असलेलं प्रेम किती अफाट होतं पहा. भरत नाही म्हणतो, मी या राज्याभिषेकावर बसणार नाही, या गादीवर मी बसणार नाही. हा मान माझ्या दादाचा आहे, हा रामाचा आहे. आणि पहा ना, अशाच पद्धतीनं गादीवर जेव्हा भरताला कळतं की रामाला 14 वर्ष वनवास आहे, रामाला 14 वर्ष वनवास हे कैकेयीनं दिलेलं असतं. आणि 14 वर्ष तो वनवासात जातोय हे कळल्यावर भरत तर आजोळी गेला होता. आणि भरताला जेव्हा कळतं की माझा भाऊ मला सोडून चाललेला आहे वनामध्ये वनवासाला 14 वर्ष, अगदी तो धावत पळत जातो, रामाला अडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राम सांगतो, ही माझी खड्ग आहेत, ही तू ठेव. आणि अशा पद्धतीनं तो रामाचं ते खड्ग असतं तो घेऊन येतो आणि त्याची पूजा करतो, त्याची तो श्रद्धा ठेवतो. आणि राम म्हणतो भरताला, तू घरी जा, तू बाकीच्यांच्याकडे जी घरची मंडळी आहेत त्यांच्याकडे तुला लक्ष देणं गरजेचं आहे. हे खरं प्रेम म्हणजे ही भक्तीच आली ना. पहा ना, कैकेयी आणि मंथरा दाशी. मंथरा दाशीचं आपल्या कैकेयीवर किती प्रेम होतं पहा. दाशीचं सगळ्या इत्तमभूत माहिती सगळी ती कैकेयीला देत होती मंथरा दासी. म्हणजे तिच्यावर ते एक प्रेम होतं. आपणाला पाहता वाटेल ते कट आहे, पण प्रत्यक्ष दासीचं आपल्या त्या मालकिनीवर असलेलं ते प्रेम होतं.
म्हणजे ही भक्तीच आली ना. प्रभू रामचंद्र आणि सीता, रामासाठी ती वनवास भोगायलाही तयार झाली ना. रामावर असलेलं हे प्रेम होतं सीतेचं. म्हणजे पहा, अगदी पूर्वापार हे चालत आलेलं आहे. पण प्रेम म्हणजे काय हे समजायला प्रथम दिव्यत्व हवं ना. प्रेम म्हणजे भाकर तुकडा तर मुळीच नाही आहे, आज खाल्ला आणि उद्या संपला. ते एका आत्म्याचं दुसऱ्या आत्म्याशी झालेलं एक मनोमिलन असतं. ते एक पवित्र असं नातं असतं. इथं तर माझं तुझं असं कोणतंच सन्मान उरत नाही. तर प्रेम हे दिव्यत्वाला पोहोचलेली एक अमूल्य अशी देणगी आहे. श्वास जसा निरंतर चालत राहतो, अगदी तसंच अव्याहतपणे प्रेम ही एक निरंतर चालत राहणारी सुखद भावना आहे. इथं कोणताच स्वार्थ नसतो. तो असतो तो परमोच्च आनंद असतो, परमानंद इथं भेटत असतो. एका लयीत लयबद्ध झालेला तो एक स्वर असतो. जशी वीणेची झंकार तार छेडली जाते आणि त्या तारेचा होणारा लय मधुर आवाज जसा अगदी हृदयात पोचतो, तेच प्रेम असतं. फुलाने धारण केलेला रंग जेवढा सुबक, मनमोहक आणि आकर्षक असतो ना, आणि त्याहूनही अधिक ते फूल जेवढा सुगंध देतो, त्यानंतर ते फूल मावळल्यानंतरही त्याचा सुगंध अगदी बराच काळ सुगंध दरवळत राहतो. अगदी तसंच ते प्रेम आणि भक्ती असते. जसं अथक प्रयासानंतर ईश्वर प्राप्ती व्हावी आणि अगदी स्वतःला विसरून जावे, ईश्वर चरणी तल्लीन व्हावे, सारा मीपणा गळून पडावा आणि त्या ईश्वराशी एकरूप व्हावं, म्हणजेच ती प्रेम आणि भक्ती आहे. ईश्वर हेच अंतिम सत्य असावं, अंतिम ध्येय असावं. अगदी तसंच प्रेम ईश्वरीय प्रसाद म्हणजेच भक्ती आहे. फुलपाखराचं ते बागडणं, मनसोक्त विहार करणं, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर, अगदी मनसोक्त फुलातील तो मकरंद पिणं, तृप्त होऊन जाणं, उद्याची कोणतीच चिंता नसणं, केवळ आज आणि आजच फुलातील मनसोक्त मकरंद चाकणं, हे काय आहे. आणि हे एक ध्येय असणं, फुलाभोवती काटे आहेत हे विसरून सुद्धा तो मकरंद चाकणं, म्हणजेच फुलपाखराचं जसं मकरंद अगदी मनसोक्त चाखत असतो, फुलपाखरू मनसोक्त स्वच्छंदी बागडत असतं, अगदी तसंच हे प्रेम असतं. एखादं लहान मूल अगदी निरागस, अल्लड, त्याला या जगाची, दुनियेची काहीच रीतभात माहीत नसते. अगदी ते आपल्या विश्वातच ते मूल रमलेलं असतं. माझं तुझं कोणताच त्याच्याकडे भेदभाव नसतो, अगदी निरागसपणा असतो त्याच्याकडं. तर हे असं निरागस असतं ते प्रेम भक्तीत सामावलेलं. जसं एखादं वासरू, गाय जेव्हा तिला सोडून जातं आणि वासराला जेव्हा वासरू जे आहे ना भुकेनं व्याकुळ होतं आणि व्याकुळ झाल्यानंतर त्या गाईला जाणीव होते आणि त्या गाईला दुधाच्या जशा धारा अगदी प्रेमाच्या सुटतात, तसं प्रेम भक्तीत सामावलेलं असतं. प्रेमाला नसतो कोणताच ऋतू, अविरत वाहत असतं, स्वतः विसरून जातं, अखंड अव्याहतपणे वाहतं, बहरतं, फुलत जातं आणि मग ते सुगंध प्रेरित जातं. म्हणजेच इथं प्रेम भक्तीमध्ये सामावलेलं असतं, दिव्यत्वाला पोहोचलेलं असतं. दिव्यता आणि भव्यता इथं प्राप्त होत असते. म्हणजे हे कसं असतं, अनमोल असं असतं, याचं मोल करता येत नाही. तेच खरं प्रेम
भक्तीत सामावलेलं असतं. आणि हीच भक्ती, हीच श्रद्धा म्हणजेच प्रेम असतं. आईचं मुलावर असेल, भावाचं भावावर असेल, मैत्रिणीचं मैत्रिणीवर असेल, आजीचं नातवावर असेल, प्रियकराचं प्रेयसीवर असेल. एखाद्या दगडावर सुद्धा प्रेम होऊ शकतं, एखाद्या फुलावर प्रेम होऊ शकतं. म्हणजे प्रेम हे दिव्यत्वाला पोचतं आणि तिथं भक्ती निर्माण होत असते. आणि ही भक्ती म्हणजेच प्रेमाचं दुसरं रूप असतं. धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा.